हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते. आणि खरंच सगळ्यांना शुभ सकाळ. आणि एवढं सकाळी मी कुठे चालले काय? मी चालले होते, आज गुरुवारचं चौथा उद्यापन होतं मार्गशीर्ष महिन्यातलं आणि गुरुवार होता. चला म्हटलं सकाळी सकाळी आहोंसोबत मंदिरात जाऊन येऊयात. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि मी श्री स्वामी समर्थांच्या मठात, आपल्या लोणावळ्याच्या मठात आले होते आणि छान असं दर्शन घेण्यासाठी. आणि तुम्हाला काय सांगू, सकाळी उठली साधारण 8:30 पावणे 9 झालेले आहेत. या सुमारास आम्ही मठामध्ये आलो होतो, कारण यांना बाहेर जायचं होतं. आणि म्हटलं चला आपण दोघंही सोबत दर्शन घेऊयात. पिल्लांसोबत खरं येणार होते दुपारी, पण सकाळीच मुहूर्त ठरला तर म्हटलं चला. घरातलं सगळं तसं स्किप केलं आणि पटकन मठात जाऊन आले. इतकं छान दर्शन झालं, तुम्हालाही दिलं. तिथून घरी आले. एवढं नशीब चांगलं की गेट ओपन होता दोन्ही टाईम. आणि मग घरी आले पटकन. चहा पण मी घेतला नव्हता बरं का, मग चहा वगैरे घेतला. आणि आता गुरुवार चौथा उद्यापन होताच, तर म्हटलं चला पटापट सगळी माझी जी म्हणजे देवाची भांडी वगैरे होती ती घासून घ्यावी पितांबरीने छान. म्हणून मी आले, थोडासा चहा वगैरे घेतला आणि ही भांडी सगळी क्लीन करून घेतली, जेणेकरून मला पूजा करताना सारखं उठायला वगैरे नको की काय लागेल. त्या सगळ्या वस्तू एकत्र करून ठेवल्या. सगळी भांडी छान अशी व्यवस्थित घासून घेतली. आणि आणि मग नंतर ती माझ्यासोबत ठेवले शेजारी, की जेणेकरून सारखं उठबस नको व्हायला त्यासाठी. आणि छान असं सगळी भांडी घासून झालेली आहेत माझी आत्ता. आणि मी सगळे भांडी वगैरे घासून मी आता चालले होते की इकडे हार आणि वेणी वगैरे माझं राहिलं होतं आणायचं. मी काल आणलं नाही, नंतर म्हटलं आणून, पण मठातून येताना पण मला घेता नाही आलं, कारण उशीर यांना झाला होता. आता मी सगळं आवरून ठेवले. आता फक्त मला वेणी, हार आणि बाकीचं जे काही सामान वगैरे राहिलं होतं ते घेऊन यायचं होतं. तर म्हटलं आता ते घेऊन येऊयात आपण. सकाळीच या सगळ्या आधीच म्हणजे मी फरशी वगैरे सगळं क्लीन केलं होतं, की जे मला शूट करता आलं नाही, कारण ते मला खूप घाई गडबडीत करावं लागलं सगळं. आणि मला जायचं होतं मठात. त्याआधी आंघोळीच्या आधीच ही कामे मी करून घेतली होती. आता मी फुलं वगैरे घेऊन येते आणि त्यानंतर मी पूजा करणार होते. तर गाडी असल्यामुळे माझे खूप सारे फायदे होतात, की पटकन जाऊन येणं होतं. चालत जायचं म्हणलं असतं ना तर खूप सारा कंटाळा आला असता चौकात जाणं. आणि वातावरण असं होतं, कोवळं ऊन छान पडलं होतं. आता मी माझी गाडी घेतली, फळवाल्याकडून 5 फळं वगैरे घेतली, केळी घेतल्या, कारण आज उद्यापन होतं. मस्त हार, वेणी आणि नागणीची पानं घेऊन मी आले घरी. मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि काय सांगू तुम्हाला, इथे गेली होती लाईट, त्यामुळं थोडासा अंधार वाटत होता. गुरुवार असल्यामुळे लाईट थोडा वेळ गेली होती, शक्यतो जात नाही, पण आज गेली अचानकच. आणि तुम्हाला सांगू का, मी पूजा केली, लाईट आली, म्हणजे आरती करतानाच लाईट आली, तर इतकं भारी वाटलं. आणि त्यानंतर मस्त अशी पूजा वगैरे झाली. छान असं देवाला हार वगैरे घालून घेतला मी मस्त. बघू शकता किती प्रसन्न वगैरे वाटत होतं घरामध्ये. आणि सकाळी पूजा वगैरे सगळी कामं काही झाली ना तर काहीतरी वेगळंच, म्हणजे खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि म्हणजे एकदम फ्रेश वाटतं माइंडमध्ये. आणि त्यानंतर पूजा वगैरे झाली. आता म्हटलं रांगोळी काढावी. इतकी काही रांगोळी येत नाही, मी तुम्हाला बार सांगत असते. इन शॉर्ट जे काही येईल ते मस्तपैकी. आणि मी जास्त रांगोळी काढत नाही, कारण की सगळीकडे पसरली जाते. मग फक्त आपली उंबरट्यावरती काढली, सिंपल अशी एक पट्टी काढून देते. ती मुलांच्या येता जाता पायाने करते. आता दुपारची वेळ होती, जवळजवळ थोडा वेळ बसल्यानंतर म्हटलं की आज पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, तर थोडे कामे आपले आवरून घ्यावे. म्हणून पुरणपोळीची डाळ मी इकडे आता मी कुकरला लावणार होते. मी कुकरलाच लावते, अशी टोपात वगैरे शिजलेली वगैरे. खूप वेळ लागतो कुकरला, आपली मस्त शिट्ट्या बारीक गॅसवर झाल्या की ती शिजून येते. स्मेलनी पण कळते की डाळ शिजली आहे. एकीकडे डाळीचा कुकर लावलेलाच होता, हरभरा डाळीचा अंदाजेच डाळ लावली होती. आणि त्यानंतर मग म्हटलं बटाटे लावून घ्यावेत की कुकरला, म्हणजे अशी पूर्वतयारी मी करत होते. स्वयंपाक तसं दुपारनंतरच करणार होते. ही आता वेळ होती एक वाजल्याच्या सुमारास होती, पिल्ला यायचा टायमिंग होता. आणि त्यानंतर माझी गडबड चालू होती. आणि मस्त दोन्हीकडे 2 कुकर लावून टाकले, की जेणेकरून संध्याकाळी मला इझी जाईल की बटाट्याची भाजी करायला. आणि पुरणाचा स्वयंपाक म्हटला ना की एकटी असल्यानंतर सगळी कामं असतात, की मला लाईक हे पिल्लांच्या ट्युशनला आणणे, त्यामध्ये दक्ष पेपर होते, त्यामुळे माझी गडबड चालू होती की हे मी हळूहळू करत घेते, नाहीतर तो आला की सगळा वेळ माझा त्याच्यातच जाईन किंवा उशीर होईन, गडबड होईन. हे इथून मी दुपारीच हळूहळू सुरुवात केली. पीठ एकीकडे मळून घेतलं आणि ते मस्त प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून दिलं, जेणेकरून भिजल्यानंतर छान अशी पुरणपोळी होते. एकीकडे 2 कुकर होता, त्याचं मसाल्याचं वाटण मस्त एकीकडे कट करून घेतलं. आणि हे वाटण आता मी काढणार होते. पीठ छान मळून घेतले, आता ते ठेवून दिले. कुकरही झाले होते माझे सगळ्या गोष्टी होईपर्यंत. आता मी मसाले भाजून घेणार होते आणि भाजल्यानंतर मसाला काढून घेणार होते आणि मग जाणार होते मी ते पिल्लांना आणायला. आता इकडे मी एवढे मसाले घेतलेले आहेत आणि छान असं त्याचं आता भाजून घेते आणि त्यानंतर वाटण करणार आहे.
आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना इथं मला प्रश्न पडला असेल की 3 गुरुवार साडी घातली ना, शेवटच्या गुरुवारचं उद्यापन साडी का घातली नाही. तर हो, मला साडी घालायचीच होती, पण सकाळी लवकर निघायचं होतं मठामध्ये. तर मला अंघोळ केली आणि मी लगेच निघाले आणि त्यामुळे ना ती साडी स्किप केली गेली आणि त्यामुळं दिवसभर मग मी पण विचार केला चला जाऊ देत, आता संध्याकाळीच वेअर करूयात आपण साडी. त्यानंतर मी ड्रेसवरतीच सगळा स्वयंपाक केला आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्यानंतर खूप गडबड असते आणि त्या साडीमध्ये इतकं काही झेपत नाही. त्यामुळे म्हटलं चला आपण ड्रेसवरती सगळं काही आवरून संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आपल्याकडे मी बोलवलं जेवायला सवासीन ते येईल तेव्हा त्या पिरियडला आपण त्यांना हे करताना मस्तपैकी साडी वगैरे घालूयात. त्यामुळे सगळं आवरल्यानंतर साडी घालायचा वेळेचा माझा प्लॅन होता. सो ह्यासाठी मी आज ड्रेसेस घातलेला होता. आता इथे म्हणाल ना तर मी ना हे करत आहे, मसाले सगळे परतून घेत आहेत आणि मसाले परतून म्हणजे मुलं येईपर्यंत माझं काय काम चालू होतं की पिल्लं यायच्या आत मला ती सगळी कामे करायची होती. त्या आल्यानंतर मला पूर्ण वेळ त्यांनाच द्यावा लागतो. म्हणून मी इकडे हरभऱ्याची डाळ मस्त शिजून घेतली, बटाटे शिजून घेतले, मसाले कट करून ते भाजून वगैरे घेऊन मसाला काढून घेतला आणि प्लस मी पिठही मळून घेतलं. आणि आता मला फक्त पिल्लं आल्यानंतर त्यांना जेवण वगैरे घालून मला हे करायचं होतं, लाईक पुरण काढायचं होतं. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की इतकं सारं खूप सारं म्हणजे वेळ जातो त्या गोष्टीसाठी पुरणपोळीच्या. तसं इझिलीच आहे, पण मी हे पूर्वतयारी करून ठेवली की नंतर एकटीला पूजा वगैरे सवासीन येणार, या सगळ्या गोष्टी होणार. मग त्यापेक्षा आपली पूर्वतयारी असलेली बरी. त्यासाठीच दुपारीच म्हणजे हे सगळ्या तयारी करून ठेवली होती, कारण माझी पिल्ला आली ना की मला पूर्ण वेळ हा त्यांनाच द्यावा लागतो आणि त्यात आमच्या चालू आहेत एक्झाम. सो एक्झाम चालू असले ना त्यांचं असं मत असतं की शेजारीच बसून अभ्यास घ्यायचा आणि त्यामध्ये आजचा बराच वेळ असं गेला की माझा म्हणजे ट्युशनला जाऊन येत होतो, पण तरी पण रिव्हिजन वगैरे घेणं पण इतकं म्हणजे लागतं की नाही का मुलांसोबत. आता माझी पिल्ले इथं आले आणि आल्या आल्या त्यांना लागतंय हे काय रे चिप्स लागतं. ते दुकानावर जायचं म्हणते. हे तर आहे ना, हे छोटंवालं बेनं ते तर फार आगाव आहे, कारण की ना पुढचं पाखरू येते लगेच माझ्या आधी दुकानावर गेला. मी तर बोलत होते एवढे मोठे चॉकलेट्स घेऊन आला. आज नवीन चॉकलेट्स आले होते दुकानावरती, तर तेच दे म्हटलं काकांना. बरोबर बरणी बघितली आणि ते खाऊन बघून तोंड बघून हर्षू तर तोंडात टाकले ना आणि मग संध्याकाळचं रडायचं, मम्मा दात दुखतोय ना गो, काय करू मी. हो ना, चलो कंटिन्यू करा. हा आता नाही दुखत, मग कधी दुखतो चॉकलेट मम्मा बोलल्यावरच. आता नाही दुखत त्याचं. तर पिल्लांचं सगळं आवरून दिल्यानंतर मी पुरण वाटायला बसले. इतकं छान पुरण यावेळेस झालं होतं काय सांगू तुम्हाला. पहिल्या पुरणवेळा मी केल्या इतक्या वेळा नाही, मी फक्त पुरणपोळी वर्षातून होळीला आणि हे नैवेद्य वगैरे सवासीन असतात तेव्हाच करते 2दा. पण माझं पुरण इतकं छान होतं म्हणजे आज इतकं छान झालं होतं. खरंच जसं मला सांगितलं तशा पद्धतीने मी करत असते. आणि मस्त मग त्यानंतर पिल्लू ट्युशनला गेला, ट्युशनवरून आला 5-5:30च्या दरम्यान मी आमटी टाकून घेतली आणि 6 वाजता मी घेतल्या पुरणपोळ्या लाटायला. आणि मस्त अशा पुरणपोळ्या लाटून घेतल्या सगळ्या. आणि लाटताना इतकी मज्जा येते माझी, मला हसायला येतं की फाटायला नको तुटायला नको असं माझं चालू असतं की नाही का पुरणपोळी करताना. कारण की याआधी कधी म्हणजे केल्याच नव्हत्या पुरणपोळ्या, काय स्वयंपाकात पण मी म्हणजे इंटरेस्ट घेतला नव्हता. पण लग्न झाल्यानंतर सगळ्या आपल्याला गोष्टी आल्याच पाहिजे, आपण शिकलंच पाहिजे आणि त्या आपल्याला येणं गरजेचंच आहे. त्यामुळे मी इकडे येऊन सगळं हळूहळू शिकलेली आहे. म्हणजे बघून म्हणा किंवा यूट्यूबला सर्च मारून म्हणा किंवा असं कोणी करते आणि मी ते बघते की तसं छान वाटतं. सो मग मी ते करते. तर माझं पुरणपोळी करताना आधी तुटायचे, आता तुटत नाही. पण अजून एवढा काही अंदाज आला नाही की त्यामध्ये पुरण किती बसलं पाहिजे, पोळी किती म्हणजे जाडसर आली पाहिजे वगैरे. पण त्या मनाने मला असं वाटतं की छान करते माझं मी, कारण की पुरणपोळी फुगते त्यामध्ये अजून छान वाटतं मला. आणि माझी पुरणपोळी फुगते बरं का, तर भारी वाटतं. आणि जिथे पुरणपोळी करतात ना तिथे मी बसते पुरणपोळी करायला, जेणेकरून सांगतात लोक की इकडनं लाटायचं असं होतं. म्हणजे एक्सपिरियन्स येतो आणि सांगण्यातून आपल्याला अनुभव भरपूर भेटतात. त्यामुळे मी करत असते कुठे जाईन तिथे. असं म्हणजे मला वाटलं की बाबा मला हे शिकायला भेटते तर आपण हे करूयात.
असं काहीतरी. आता माझ्या बहिणीचा मागे कार्यक्रम होता, तर त्या कार्यक्रमामध्ये ना आम्ही पुरणपोळ्यांचा स्वयंपाक होता सकाळचा. तर पुरणपोळ्या जवळजवळ मी खूप लाटल्या होत्या आणि तिथं माझे आजी लोकं म्हणजे भरपूर असे वयस्कर लोक वगैरे सांगत होते की अशी लाट तशी लाट, हां आता छान जमते. तर मला खूप भारी वाटत होतं आणि खरंच मी जवळजवळ तेव्हा खूप पुरणपोळ्या केल्या होत्या बसून नाही म्हटलं तरी, आणि छान लाटल्या जात होत्या माझ्याकडून. त्यांनी सारण किती भरायचं काय भरायचं या गोष्टी मला बऱ्याच सांगितल्या होत्या. त्यामुळे ह्या वेळेसचं पुरण माझं इतकं छान झालं होतं की काय सांगू तुम्हाला. मला खरंच खूप भारी वाटत होतं. तुम्ही बघता क्षणी इतकं असं पुरण माझं कधी झालं नव्हतं. खूप असटतरी व्हायचं किंवा त्यात गुळच जास्त व्हायचं असं काहीतरी जाणवायचं मला. आणि ह्यावेळेस खरंच खूप भारी झालं होतं. त्यामुळे मी स्वतःवर खूप म्हणजे प्राऊड फील करते, कारण की पुरणपोळी पण छान फुगत होती आणि आमटी पण खूप छान स्मेल दिला होता. घरामध्ये आलं ना की असं म्हणजे लॉक उघडल्यानंतर मस्त वास येत होता आमटीचा पूर्ण घरात. आणि पुरणपोळी बघा किती छान अशी फुगली. त्यामुळे मला खूप भारी वाटत होतं आणि खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं. आता स्वतः बघते तरी मला खूप छान वाटते की यार खरंच इतकं भारी म्हणजे पुरणपोळी झाली पण छान होती. पण खरं सांगू का, उपवास असेल ना तर इतकं सारं जेवण असं जात नाही. पुरणपोळी आमच्याकडे शक्यतो खात नाही. आणि मी नाणींना वगैरे जेवायला बोलवलं होतं पण त्या तिकडे गेल्या, त्यामुळे इतकं सारं स्वयंपाक माझा म्हणजे राहून गेला. आणि मग सुवासिनी जेवली वगैरे, आम्ही जेवलो आणि त्यानंतर मग मी सगळीकडे हळदी कुंकू घ्यायला जाणार होते. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची, स्वयंपाक तर रेडी झालेला माझा. भजी मी ते आल्यानंतरच गरमगार काढून. आणि याला गजराचं सांगायचं होतं तुम्हाला की इकडे ना सगळं आवरलं. साडी घालायच्या आधी मी बाजारात गेले की गजरे आणायला. एक तर 6:30 पावणे 7च्या सुमारास कुठेच गजरे भेटले नाही मला. फायनली प्रॉपर फुलं भेटतात तिकडे बाजारात गेले आणि तिथून मला फायनली गजरे भेटते. हॅपीली मी सुवासिनीसाठी गजरे घेऊन आले आणि खूप भारी वाटत होतं. पहिला मीच लावून घेतला आणि बाकी सगळे जे येईल त्याला हार म्हणजे गजरे ठेवले होते. इकडे सासूबाई आल्या होत्या पाया पडण्यासाठी. त्यांनी मस्त छान नमस्कार करून घेतला. हळदी कुंकू जेवढे येत होते त्यांना दिलं. बाकीच्यांचे मला व्हिडिओ घेता आलं नाही कारण की खूप सारी गडबड झाली. त्यातल्या त्यात जेवढं शूट घेता येत होतं तेवढं मी घेतलं. म्हणजे टाईम असं आठवलं की पटकन घेत होते की आज अरे आपला ब्लॉग चालू आहे असं काहीतरी. छान असं मी मस्त वातावरण. कसं वाटते माझी पूजा वगैरे ते पण सांगा. आता मी अशा पद्धतीने आवरलं होतं. सगळे काही गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अर्ध की असं साडी वगैरे घेतली. साडी पण मी हलकी फुलकी यामागे घातली की मला बाकीची कामं पटापट करता यावीत. हेवी साडी घातली की मला खूप म्हणजे असं सुचतच नाही काय. आणि या साडीमध्ये म्हणजे हलक्या फुलक्या साड्यांमध्ये मला खूप रिलॅक्स फील वाटतं आणि खूप म्हणजे सगळं काही पटापट करता येतं. तर असं काही मी आवरलं हे तुम्हाला सांगत होते की गळ्यातलं वगैरे घातलं होतं. सिम्पल आणि स्वीट, आणि मला आवडतं सिम्पल आणि स्वीट लुक. आणि छान असा गजरा लावला होता, त्यात जास्त खूप खुश होती. इतकं सारं आवरल्यानंतर सगळं केल्यानंतर चेहऱ्यावरचा थकवा काही सारा पूर्ण निघून जातो. आणि आता मला करायची होती फक्त ती आरती. आणि त्यानंतर मी घेणार होते भजी वगैरे काढायला. आणि आता सुवासिनीला मी बोलवलंच होतं 8:30च्या दरम्यान की जेवायला ये म्हणून. आणि ती आलीच होती आणि मी भजी करताच ती आली. तर छान अशी भजी गरमागरम काढली आणि ती आली. मग तिलाही मस्त हळदी कुंकू देऊ केलं. कोण नाही, माझी मैत्रिणीच ती जवळची. सो ती माझ्याकडे नेहमीच येते, मग तिलाच बोलवत असते मी नेहमी. सो ती आली आणि छान असं तिची ओटी वगैरे भरली, पाया वगैरे पडून घेतलं आजच्या दिवशी. आणि मस्त असं ताट वगैरे देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. तिलाही जेवायला देऊ केलं. असं मस्त जेवण बनवलं होतं मी. चलो गाईज, फायनली सगळीकडे हळदी कुंकू घेऊन मी फायनली आले. असा काहीतरीचा लूक आहे. तर म्हणजे मगाशी वेगळा होता, आत्ता वेगळा असं म्हणायचं आहे मला. आणि सगळं काही आवरले. तर आत्ता वाजले जवळजवळ 10:30 आणि 10:30ला आता मी उपवास सोडायला बसणार आहे. तर आपण इथंच ब्लॉग एंड करूयात. कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब सगळं काही करा आणि खूप सारं प्रेम द्या. अजून कुठला ब्लॉग बघायला आवडेल तेही नक्की सांगा. चलो बाय. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय.